विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मग काल झोपला की नाही ते अगोदर मला कमेंटमध्ये सांगा. किती वेळ जागून तुम्ही अभ्यास केलाय मला कमेंटमध्ये सांगा. एवढं कष्ट 2 वर्ष घेतलं नव्हतं, पण गेल्या काही दिवसापासून प्रचंड मेहनत घेताय. मग जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रचंड कष्ट करतो, यश 100% मिळणारच. म्हणजे पेपर सोपाच असणार आहे आणि आहे सोपा पेपर. दरवर्षी माझा मी अनुभव तुम्हाला सांगतो. फिजिक्सला भीती वाटते, थोडा अवघड वगैरे जातो. केमिस्ट्रीला अभ्यासाला वेळ कमी मिळतो, पण पेपर मात्र केमिस्ट्रीचा सोपा असतो. मी तुम्हाला सांगू का? तुम्ही एक गोष्ट लक्षात केली का रे बाळांनो? जर ताकद लावली आपण, जर सगळे प्रश्न हे अगोदरच केले असते तर 2 दिवसात जेवढा अभ्यास केलाय, तो जर अगोदरपासून केला असता तर मला हे वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. कोणतं? असा अभ्यास सुरुवातीपासून करायला पाहिजे होता. आता पेपरला जावा. केमिस्ट्रीचा पेपर खूप छान लिहून या. हे मोमेंटम बिलकुल ब्रेक होऊ द्यायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, की आजचं शेड्यूल मी तुम्हाला देतोय, की 2:30 वाजता बघा मी काय सांगतोय 2:30 पीएम ओके. 2:30 ते 2:45 जसं मला पेपर मिळेल तसं मी त्याचं एनालिसिस तुम्हाला देईन. ओके. स्टडी प्लॅन पण तुमच्यावर डिस्कस करेन. पण त्याचबरोबर 2:30 ला तुम्ही घरी 3 ला पोहोचताय समजा. मी तुम्हाला वेळ देणार आहे 4 किंवा 4:30 बघा 4 किंवा 4:30 वाजता आपण सेशन स्टार्ट करणार आहोत. मॅथ्सला मात्र मी कंटिन्युअसली लेक्चर अपलोड करणार आहे. कंटिन्युअसली लक्षात घ्या. सुरुवात कशी करायची, काय केलं पाहिजे सगळं. नाही तो मुद्दा बाजूला. उद्याचा दिवस निवांत आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे. पण आज पेपर फोडून बाहेर यायचंय लक्षात घ्या. पेपर फोडून म्हणजे पेपर चांगला लिहूनच यायचंय. कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेताना म्हणजे मी सांगतो पेपर लिहीत असताना गोंधळ करू नका. ओके. सगळं तुम्हाला येत असणार आहे. जेवढं येते तेवढं परफेक्ट लिहून यायचंय. ओके. काळजी करायचीच नाहीये. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला बाळांनो, ऑल द बेस्ट. आता होतं काय, की केमिस्ट्री एक दिवस सुट्टी आहे ना, त्यामुळे माझा अभ्यास झाला नाहीये हे डोक्यातून अगोदर काढून टाका. अजून तुम्हाला वेळ आहे म्हणजे समजा तुम्ही हा व्हिडिओ पहाटेच बघताय, तुमच्याकडे अजून जरा वेळ आहे ना, रिव्हिजन करा. तुम्ही काही मुलं माझा हा व्हिडिओ ना लक्षात घ्या म्हणजे गाडीतून चाललेत, कॉलेजवर चालतायत तेव्हा बघतायत व्हिडिओ. तुम्ही तिथे केल्यानंतर 15 मिनिटं मिळू देत. थोडंसं तरी रिवाईज करा. फॉर्म्युला रिवाईज करा. एखादी टफ डेफिनिशन रिवाईज करा. मी तुम्हाला सांगतो एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, ट्रेंड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज हे केले असतील, पण आठवत नाहीयेत. असले प्रश्न रिवाईज करा. एन्थाल्पीच्या डेफिनिशन रिवाईज करा. आता मी तुम्हाला सांगू का? मी काय गॅरंटेड क्वेशन दिले नाहीत हे. जस्ट मी तुम्हाला सांगितलंय. एक्झाम्पल म्हणूया आपण. जे कमी झाल्यासारखे वाटतात प्रश्न, ते फायनल मोमेंटला रिव्हिजन करा. एक लक्षात आलंय. हा आपला मंत्रच आहे. कुठला? रिव्हिजन. मग इथून पुढं मॅथ्समध्ये पण चांगली तयारी करायची आणि त्याचबरोबर सी पण तुम्ही आणि मी शेवटपर्यंत अभ्यास करायचा लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.